सर्वांचा गुढीपाडवा गोड. तब्बल संजय गांधी निराधार अनुदान योजना 5,000 रुपये जमा होण्यास सुरुवात. 3 योजनेचे पैसे आजपासून वाटप सुरू झालेले आहे. गुढीपाडव्यानिमित्त खात्यामध्ये पैसे तर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग, तर अशा तिन्ही योजनेचे पैसे सरकारकडून गुढीपाडव्यानिमित्त जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता किती मिळत आहे? तब्बल 5,000 रुपये इथं जमा होत आहे. तर आता 3 योजनेचे पैसे जे की जमा होत आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या नागरिकांना इथं मिळत आहे, ज्यांना कोणाला मिळालेले नसेल तर त्यांनी काय करायचं आहे? तर आता या जिल्ह्यांमध्ये नागपूर, धुळे, नाशिक, पुणे, तर आता यामध्ये यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच तपासा. या जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे. यानंतर इथे आपलं अहमदनगर, जे की 5,000 रुपये इथं जमा होत आहे. 3 योजनेचे पैसे एकत्र जमा होण्यास सुरुवात. जळगाव, बुलढाणा, तर आता हे 5,000 रुपये कशा पद्धतीने इथं मिळत आहे गुढीपाडव्यानिमित्त? तर अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग, तर आता 5,000 रुपये तुम्हाला कशा पद्धतीने इथं जमा होत आहे? तर आता काही लाभार्थ्यांचे थकीत असलेले पैसे, तर आता पहिले जर तुम्हाला 1,500 रुपये मिळत होते, त्यानंतर 1,000 रुपये निधीमध्ये वाढ झाली, तर तुम्हाला मिळणार आहे 2,500 रुपये. जर तुमचा हप्ता मागील हप्ता 2,500 रुपयाचा राहिलेला आहे, तर या महिन्याचा 2,500, तर असे मिळून तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे इथून 5,000 रुपये. तर आता सरकारकडून निधी एकदाच इथं खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर इथं काही लाभार्थ्यांना 3,000, 4,000 ते 5,000 पर्यंत जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग, तिन्ही योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये जे काही तुम्हाला मिळत आहे 3 योजना, तर आता सर्वप्रथम संजय गांधी निराधार अनुदान योजना, यामध्ये निराधार महिला, विधवा महिला, अनाथ, गरीब कुटुंब, तर यांना दरमहा जे काही पहिले 1,500 रुपये तर देण्यात येत होते, तर आता बरेच लाभार्थ्यांना, यामध्ये दिव्यांग असेल तर अशांना पगारामध्ये वाढ झालेली आहे, जे की 1,000 रुपये, तर आता त्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये याप्रमाणे पैसे जमा होत आहे. 2,500 आणि मागील हप्ता जर थकीत राहिले असेल तर असा 2,500 असे मिळून 5,000 रुपये जमा होत आहे. तर आता श्रावणबाळ योजना, 65 वर्षीय जे काही नागरिक आहे, त्यामध्ये जे काही बाल निवृत्ती वेतन योजना आहे, वृद्ध व्यक्ती दरमहा, यांच्या खात्यामध्ये थेट DBTच्या द्वारे पैसे इथं लाभार्थ्यांनी इथं जमा केले जाते. तर आता श्रावणबाळ, दिव्यांग आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना, तर अशा लाभार्थ्यांसाठी पुन्हा एक गुड न्यूज आलेली आहे. तर आता तुम्हाला तब्बल 5,000 तर मिळणारच आहे. तर नवीन अर्ज देखील इथं सुरू झालेले आहे. ज्यांनी कोणाचे अर्ज इथं त्रुटीमध्ये आलेले असेल तर अशांनी नवीन अर्ज सादर करू शकता. दिव्यांगांसाठी अनुदान, तर शारीरिक अपंग असेल, त्याचप्रमाणे इतर अपंग यामध्ये प्रकार. आता कोणाला पैसे मिळणार नाही, तर आता यामध्ये जे काही अपात्र लाभार्थी आहेत तर यांना पैसे इथं येणार नाही. बँक खाते बंद आहे, आधार लिंक नाही, कागदपत्र अपूर्ण आहेत, उत्पन्न जास्ती आहे, अर्ज मंजूर झालेला नाही, तर अशा प्रकरणामध्ये तुमचा जो काही अर्ज आहे ती इथं नाकारलेला आहे व तुम्हाला पैसे इथं मिळणार नाही. पैसे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? तर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये लेखी अर्ज द्यायचा आहे. समाज कल्याण विभागामध्ये चौकशी करा, लेखी अर्ज द्या. तर आता गुढीपाडव्यानिमित्त पैसे इथं खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झाले की 3,000 रुपये? कमेंट करून नक्की सांगा. तर आता यामध्ये जे काही गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून इथं संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग अशा लाभार्थ्यांना 3,000, 4,000, 5,000 अशा प्रमाणे पैसे तर खात्यामध्ये जमा होत आहे. आता सरकारकडून जी काही माहिती मिळाल्यानुसार जिल्ह्यानुसार टप्प्याटप्प्याने इथं वाटप इथं सुरू झालेलं आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अधिक पैसे तर जमा व्हायचे राहिलेले आहेत. तर आता गुढीपाडव्यानिमित्त सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ठरत आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये काही लाभार्थ्यांना 3,000 तर 5,000 पर्यंत रक्कम इथं जमा होत आहे. तर आता यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, तर हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये पैसे तर जमा होत आहे. यानंतर लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. पैसे खात्यामध्ये तर जमा होत आहे.
लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. यानंतर इथे आपलं सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सर्वच जिल्ह्यात पैसे जमा झाल्यावानी झाले. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले कमेंट करून नक्की सांगा. यानंतर प्रति तहसीलदार साहेब, महिला व बालविकास अधिकारी, जे काही तुम्हाला अशा प्रकारचा जो काही अर्जाचा मायना इथे लिहायचा आहे. यानंतर तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य नेतृत्व वेतन योजना, दिव्यांग योजना अनुदानाची रक्कम जमा न झाल्याबाबत अर्ज, तर तुमचं संपूर्ण नाव, पत्ता लिहायचं आहे. तर आता तुमची कोणती योजना आहे ती लिहायचं आहे, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता यामध्ये बँकेची KYC तुम्हाला करायची राहते. त्यानंतर हयातचा दाखला, तुम्ही जीवित आहे की नाही हे तुम्हाला हयातचा दाखला दरवेळेस तुम्हाला द्यायचा राहतो दरवर्षाला. ते जर तुम्ही दिलेला नसेल तर तुमचे पैसे तर बंद होऊ शकते. तो जो दाखला आहे तुम्हाला तहसीलमध्ये नेऊन द्यायचा राहतो. त्यानंतर तुमचे नाव लिहा, गावाचे नाव, तालुका, तुमचा जिल्हा, मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक हे तुम्हाला सविस्तर इथं लिहायचं आहे. त्यानंतर तुमची सिग्नेचर करून हे तुम्हाला द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आता 5,000 रुपये खात्यामध्ये इथं जमा होत आहे. लगेच तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की किती रुपये तुमच्या खात्यात आले आहे.